प्रेम प्रेम क्या कहता है जा जमुना के तीर, अरे प्रेम प्रेम क्या कहता है जा जमुना के तीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए सौ सौ कबीर, एक एक गोपी के प्रेम में बह गए सौ सौ कबीर. ही जी प्रेमाची तऱ्हा आहे ती अलौकिक आहे, ज्याला अध्यात्मात मधुरा भक्ती म्हटलं गेलं. जे प्रेम आदर वासना सगळ्याच मिश्रण आहे, त्याला नाव नाही देता येत. पूर्वी वसंत वाटांचं एक नाटक खूप गाजलं होतं, त्याचं नावच होतं प्रेमा तुझा रंग कसा. आणि त्या नाटकात शोधायचा प्रयत्न केला तर आपण शेवटपर्यंत सापडत नाही. आणि ह्याचं कारण असं की प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा एक वेगळाच अवतार जन्माला आलेला असतो. जरी उत्कटता तीच असली तरी रूप वेगळं. आणि त्यामुळे मला आणखीन एक आवडणारी व्याख्या, जवळची वाटणारी व्याख्या, सार्वत्रिक वाटणारी व्याख्या प्रेमाची अशी आहे जी उशी रेग्यांनी आपल्या त्रिधा राधा नावाच्या कवितेत करून ठेवली आहे. आकाश निळे तो हरी अन एक चांदणी राधा बावरी, युगानुयुगीची मनबाधा. प्रेम ही युगानुयुगीची मनबाधा आहे. त्यातनं कोणी वाचले, कोणाचीही सुटका नाही आणि सुटका करून घेण्याची कोणाची इच्छाही नसते. माझ्या आयुष्यातल्या व्हॅलेंटाईन बद्दल आज बोलते. सगळ्यात पहिला म्हणजे कविता. याचं कारण असं की खरंच जन्मापासून आयुष्यावर प्रेम करत आले. आयुष्य ओळखीचे माझ्या कधीच नव्हते, तरीही बघाल तेव्हा जगण्यात मग्न होते. ही जी मग्नता माझ्या वाट्याला आली, कमावली नाही, आली. आणि ती माझ्या आई वडिलांनी मला दिली. माझे आई वडील हे अतिशय कविता प्रेमी होते. माझे वडील घायाळ व्हायचे ते फक्त एका गोष्टीने, आणि ते म्हणजे उत्तम कवितेने. मी त्यांना कधीही हळवं झालेलं पाहिलं नाही, पण कविता वाचली की त्यांना गळा दाटून यायचा. हरिवंशराय बच्चन त्यांचे अख्खे पाठ होते. तुम्हाला गंमत वाटेल, बाबांनी सुरुवात केली ते माझे व्हॅलेंटाईनच म्हणायला पाहिजे कवितेच्या क्षेत्रातले. कारण थोपटताना मला ते मधुशाला गायचे. मिट्टी का तन मस्ती का मन क्षणभर जीवन मेरा परिचय. हे थोपटताना मला ते म्हणत असत आणि अमिताभ झक मारला इतकी सुंदर ते कविता म्हणत असत. जीवन की आपाधापी में कब वक्त मिला कब सोच सका मैं. आणि मी झोपले तरी मला अर्धवट जाग असायची तेव्हा ते आईला मोठ्या आवाजात सांगायचे, राजहंस माझा निजला. गडकऱ्यांची ओळ. मोठी व्हायला लागले तसं मला त्यांनी कोलंबसाचं गर्भगीत शिकवलं. अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत आशा, किनारा तुला पामराला. सागराला उद्देशून कोलंबस म्हणतो. ही अशी वाढली. त्यामुळे साहित्यातली सर्वोच्च गोष्ट म्हणजे कविता. कुणाचंही दुःख ऐकलं की बाबा आमचे काय म्हणायचे, हर आदमी खडा है अपने अपने कुरुक्षेत्र में. निराला कवींची संध्याकाळवरची कविता किंवा महादेवी वर्मिया यांनी व्यक्त केलेलं दुःख सगळं सगळं लहानपणी ऐकलं आणि आशुतोष म्हणाला तसं समजत नसलं तरी जाणवत होतं की हे खूप छान आहे. आणि मग आयुष्यावरचं प्रेम जास्तच वाढलं. शब्दांवर प्रेम करायला लागले. त्याच्यानंतर हळूहळू कळलं, जी आयुष्यात माणसं आली, जे नातेसंबंध जुळले, की कविता ही कागदावर नसते, ती जगायची असते. कविता जगता आली पाहिजे. म्हणून मला अनेक लोकांबद्दल हसू येतं. कागदावर वेगळं आणि जगण्यात वेगळं. मी ते कधीच करू शकले नाही. मला एकदा महानोरांनी समोर बसवून सांगितलं होतं की तुला थोडंसं शिकवायची गरज आहे. कविता छानच लिहितेस, पण कविता जगण्याचा हट्ट करू नकोस. त्यातनंच आणखीन एक व्हॅलेंटाईनचा उल्लेख करते, ते म्हणजे माझं व्यक्तिमत्व, ज्याला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत निजता किंवा निजभाव असं म्हटलंय. स्ववर प्रेम करणं. माझी धारणा हीच आहे, माझे विचार हेच आहेत, माझं चालणं असंच आहे, ह्यावर प्रेम करणं. आणि मी ह्यावर खरोखर मनापासून प्रेम केलंय. कधीही मी तडजोड केली नाही. माझ्या व्यक्तिमत्वावर जे माझं प्रेम आहे, जो विश्वास आहे,
तो मला फार आधार देऊन जातो दरवेळेला. एक माझ्याच ओळींमध्ये सांगते. माफी सरकार माफी नावाची कविता आहे. माफी सरकार माफी, माझ्या पायाखालची ओळखते मी जमीन. माफी सरकार माफी, माझ्या पायाखालची ओळखते मी जमीन. सहज फुलणाऱ्या माझ्या ताटव्यांची मला ठाऊक आहे जोखीम. सहज फुलणाऱ्या माझ्या ताटव्यांची मला ठाऊक आहे जोखीम. पण माझ्यामधल्या वाटा अशाच वळत राहणार. पण माझ्यामधल्या वाटा अशाच वळत राहणार. माझ्या चेहऱ्याचे खरे रंग असेच खुलत राहणार. माझ्या चेहऱ्याचे खरे रंग असेच खुलत राहणार. आणि म्हणूनच माझी खुणगाड बांधूनच तुम्ही परत जाणार. माफी सरकार माफी. तुम्ही स्वतःच्या स्ववर प्रेम केलं. माझ्या आत्मचरित्राचं नाव सुद्धा माझे मी पण असंच आहे. कारण तुम्ही दुसरं काही बोलत नसता आत्मचरित्रात. निज भाव व्यक्त करत असता, निजता लोकांना सांगत असता. ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणखीन एक सद्गुण ज्याच्यावर मी प्रेम करायला लागले तो म्हणजे समोर येणाऱ्या माणसाच्या गुणांवर प्रेम करणं. त्याची जी उजळ बाजू आहे, अंधारा कवडसा नको आहे मला. जी उजळ बाजू आहे त्याच्यावर प्रेम करणं. बाकीच्या गोष्टी नंतर असतात. आणि मग जी निरामयता मिळते ना तुमच्या मनाला, ती विलक्षण असते. आणि प्रौढी म्हणून नाही सांगत, पण प्रेम केल्यानंतर जी प्रगल्भता येते, त्यानंतर जी अवस्था असते त्या अवस्थेतनं आज मी जाते. हर्ष खेदते मावळले, हास्य निमाले, अश्रू पळाले, कंटक शल्ये बोथलली, मखमालीची लव वठली. केशवसुतांची कविता जी मी आज अनुभवते. मी आभार मानते माझ्या या वृत्तीचे, ह्या वृत्तीवर प्रेम केल्याचं. आणि सगळ्यात शेवटी माझ्या आयुष्यात जे कोणी आलं किंवा ज्यांच्याशी मी नातं जोडलं त्यांच्यावर मी नितांत प्रेम केलं. कधीही मोजमाप केलं नाही. सोबत अशी करावी, साथ अशी करावी की चालणाऱ्याच्या पायात काट्यांऐवजी फुलं रुतावी. ही माझी आकांक्षा. आणखीन माझ्या शब्दात सांगायचं तर सहवासात हरवून जावं पण विरहात शोधत राहावं. सहवासात हरवून जावं पण विरहात शोधत राहावं. मग नात्याचा एक एक धागा तसा तनमनानं मिळत राहावं. असा तनमनाने तुम्ही नात्याचा धागा विणला की आयुष्य इतकं सुंदर टप्प्यावर येतं, इतकं निरामय टप्प्यावर येतं, ज्याचा मी आज अनुभव घेते आहे. त्यामुळे वाढलेल्या वयाची तर क्षेती नाहीच, पण अजून प्रगल्भता किती वाढते ह्याचीच आज माझ्या मनात असते. आणि फक्त माझ्या प्रगल्भतेशीच माझी स्पर्धा असते. आणि त्यामुळे जे जे उत्तम त्याला दाद द्यायची, दाद द्या अन शुद्ध व्हा. हे पाळत आले, जगत आले. आणि जास्तच पटत गेलं की कविता ही कागदावर नसते, ती तुमच्या जगण्यातनं व्यक्त होत असते. बरोबर. तोच प्रयत्न शेवटच्या श्वासापर्यंत करेन. आता 2 कविता सादर करायला आहे वेळ. प्रेमाच्याच माझा प्रिय नावाचा संग्रह जो आहे